टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नाही, हा तो त्यांचा प्रश्न, त्यांनी काय म्हणावं काय म्हणू नये. पण मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं, अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं, म्हणजे समोर दिसतंय की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे, व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे, कशी मागणी केलेली आहे पैशांची, पैसे दिले नाही, हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल, त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये इकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला, त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपणाचा कळस आहे मला वाटतं हा. अशा पद्धतीने स्टेटमेंट करणं, त्या वकिलालाही थोडी लाज वाटली पाहिजे. त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत. ते जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, राज्यामध्ये 21 बळी अवकाळी पाऊस झाले, प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. विशेषतः नाशिक जिल्ह्यात कांदापर्यंत मोठे नुकसान झाले. यावर अद्याप पंचनामे कुठे झाले नाही. पण मान्सून पूर्व पाऊस आल्यामुळे तर 16 दिवस आधी पाऊस आला, कोणाला कल्पनाही नव्हती. म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की विक्रमी पाऊस त्या ठिकाणी पडला आणि म्हणून नुकसान निश्चित झालेलं आहे. शहरांमध्ये झालेलं आहे, ग्रामीण भागात झालेलं आहे, शेती झालं आहे, घरांची पडझड झालेली आहे. त्या संदर्भामध्ये सर्व पंचनामे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, महसूल मंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. असं कोणी राहणार नाही की ज्याचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे, पुढे फळबागाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला मदत मिळत नाही. सर्वांचं नुकसानाचे पंचनामे होऊन त्यांना नियमानुसार जे काही मदत आहे ती तात्काळ शासनाकडून मिळणार. संशय घेतला आणि काठीने मारणे, गालावर मारणे म्हणजे असे आरोप. मला वाटतं अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे मला असं वाटतं. म्हणजे एका मुलीचा एवढा छळ झाला, तिला एवढी मारठोक झाली, तिच्या अंगावर एवढ्या 30-30 खुणा आहेत आणि बिचारी त्यात ती गेली. एवढा म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा विषय असताना अशा पद्धतीने वकिलांनी तिच्या चारित्र्यावर बोलावं, घाणेरडे आरोप करावे, मला वाटतं यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. मला वाटतं यांचं तर काय करावं, कायद्याच्या चौकटी आहेत, आम्ही मंत्री, आम्हाला बोलता येत नाही. पण अशा पद्धतीने आरोप करताना त्यांना थोडीफार लाज वाटली पाहिजे. कालफड्यात मारणं, काडीने मारणं हा काही गुन्हा नाही. मला वाटतं त्यांनाही मुली असतील, त्यांच्या घरातही मुली असतील. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती देशभरामध्ये, राज्यभरामध्ये आपण सगळे साजरे करत आहोत. आणि त्या निमित्ताने आज चांदवडला जी उपराजधानी अहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी आहे, हा राजवाडा या ठिकाणी आहे, हा रंगमहल म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. अतिशय सुंदर असा, सुबक असा, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं सुंदर काम, कोरीव काम अतिशय 300 वर्षापूर्वीचं या ठिकाणी या राजवाड्यामध्ये आहे, त्या रंगमहलामध्ये आहे. आणि आज इथे येण्याचा योग आला. अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आमचे आमदार राहुलजी आहेर, कासलीवाल यांचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं. आणि आज राजघराण्यातले सर्व वंशज त्यांचे, मग इंदोरचं राजघराणं असेल, इथलं असेल, ते सर्वजण आज मला वाटतं 100 वर्षानंतर एकत्रित आलेले आहेत, पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचा आनंद आम्हाला निश्चित या ठिकाणी आहे. लक्ष देत नाही ते खंत चांदोडकर व्यक्त करतात. मला वाटतं त्यासाठी पुरेसा निधीची तरतूद सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. काम सुद्धा सुरू आहे. मी मान्य आमच्या आहेर साहेबांना, आमदारांना विचारलं. मधल्या काळामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर होता तो क्वालिटीचं काम करत होता, त्यावर थोडा वाद झाला आणि त्यामुळे ते काम थांबवलेलं आहे. पण निश्चित याचं जतन केलं जाईल, संवर्धन केलं जाईल आणि इथे निधी कुठल्या कमी पडणार नाही. कारण असे वास्तू पुन्हा उभ्या राहणार नाहीत. हे आमचं खरं म्हणजे महाराष्ट्राचं वैभव आहे. एवढा मोठा राजमहल, इथे एवढा मोठा राजवाडा आणि इतकं सुंदर असं काम, इथली बारो असेल, इथला जो सभागृह आहे त्यांचं, त्यावेळेला त्या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी बसून या ठिकाणी त्या निर्णय देत होत्या. मला वाटतं सगळं बघण्यासारखं आहे. दृष्ट लागावी असंच काम आहे. निश्चित त्याचं जतन आम्ही त्या ठिकाणी करू. त्याला कुठलाही निधी कमी पडणार नाही. या उपरही इथे राजघराण्याची ही उपराजधानी आहे होळकर परिवाराची, म्हणून या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा अहिल्यादेवींचा हा चांदवडमध्ये असला पाहिजे अशी मागणी आमदार महोदयांची, सर्व कार्यकर्त्यांची आहे. आम्ही एका वर्षामध्ये या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा या ठिकाणी उभा करतो. मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी, आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत, चव्हाण साहेब यांनी आधी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. निवडणुका समोर आहेत, आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. पण माजी पालकमंत्री आज एका व्यासपीठावर होते.
भावी पाळीमध्ये कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. आणि त्यात ती छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एंट्री झाली, निर्माण झाली. आपण वाट बघा, वेट अँड वॉच. राहुल गांधींच्या सोबत आहेत, काँग्रेस सोबत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी काल एक ट्विट आणि एक मुलाखत केली गांधींनी की आता देखील राहुल गांधींना कोणाला भेटता येत नाही, भेटणं शक्य होत नाही. ते भाजपच्या जवळ येत आहे. ते मराठी आमच्या जवळ दिसत आहेत बऱ्याच दिवसापासून. तर आगामी काळात ते आमच्या जवळच आहेत, ते आमच्या जवळच आहेत. चला.